आमदार बाबुराव पाटील कदम यांनी दिलेला शब्द पाळला. शिवसेना कार्यकर्ते शरद पाटील कदम यांचा प्रयत्नांना यश. हातगाव तालुक्यातील हर्डप येथील सत्यगणपती परिसरात निर्माण झालेल्या चिखलाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला. काही दिवसापूर्वी आमदार बाबुराव पाटील कदम हे हर्डप येथे भेट देण्यासाठी आले असता सत्यगणपती मंदिराजवळील परिसरात चिखलाचे साम्राज्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी इतर नाल्यांचे पाणी त्या ठिकाणी साचत असल्यामुळे जागा अस्वच्छ झाली होती. परिणामी त्या ठिकाणी विवाह व इतर सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यास ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन हर्डप येथील रहिवासी व शिवसेना कार्यकर्ते शरद पाटील कदम यांनी आमदाराकडे हायवा 10 ट्रिप मुरुम टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमदारांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत काम करण्याचा शब्द दिला. दिलेल्या शब्दाप्रमाणे सत्यगणपती परिसरात हायवा 10 ट्रिप मुरुम टाकून जागा समतल करण्यात आली. त्यामुळे परिसरातील चिखलाची समस्या दूर झाली असून ग्रामस्थानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आमदारांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल गावकऱ्यातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल शरद पाटील कदम यांचेही नागरिकांनी आभार मानले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते गावच्या विकासासाठी सक्रिय असून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत विविध कामे मार्गी लावत असतात. आमदारांच्या माध्यमातून गावात लाखो रुपयाचा निधी आणत अनेक लहान मोठी कामे पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल जनतेत सकारात्मक भावना व्यक्त होत आहे. सर्व समाज घटकांसोबत समन्वय साधत विकासा कामात अग्रेसर असल्यामुळे शरद पाटील कदम यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढत दिसत आहे. हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार बाबुरावजी कदम साहेब कोहळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार दौऱ्या हर्डप येथे आले असता गणपती मंदिर परिसरात इथं पटांगणामध्ये अतिशय खराब आणि चिखलमय ग्राउंड होतं. तर साहेबांनी कालच्या विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस साहेबांनी शब्द दिला की मी इथं मुरुम टाकून या ग्राउंडला सुशोभीकरणात आणतो म्हणून. आज ते शब्द आम्ही आमदार साहेबाच्या माध्यमातून आणि आमदार साहेबाच्या प्रयत्नातून इथं समजा हे सुशोभीकरणात आणत आहोत आणि आज मुरुमाला सुरुवात झालेली आहे. पुढील आता काही दिवसातच समजा आमदार साहेब इथं काही निधीद्वारे एक गट्टू किंवा बेडचं आम्हाला देतील.